नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे कोणी आज पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. कोणी सुद्धा हा बिझनेस घरातून सुरू करा आणि महिन्याला ₹50,000 कमवा. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. तर बरेच जॉबला वैतागलेले असतात. आता जॉब सोडून कुठेतरी बिझनेस सुरू करायच्या विचारात असतात किंवा ज्या बऱ्याच महिला आहेत, त्यांना जॉब करणं आणि फॅमिली सांभाळणं हे खूप त्रासदायक होऊन जातं. शक्यतो लग्नानंतर आणि जेव्हा मुलं वगैरे होतात त्याच्यानंतर तर प्रचंड त्रास होतो. म्हणजे संसार पण सांभाळायचा आणि जॉब पण सांभाळायचा याच्यामध्ये तारेवरची कसरत निर्माण होते. त्यासोबत आता जॉबला बाहेर जायचं म्हणजे पुन्हा आपल्याला ती गाडी चालवत जाणं, अपघाताची रिस्क आहे, परत त्रास आहे, हे सगळे सुद्धा आता लोकं कंटाळलेले आहेत. किंवा अजून एक असं दिसतंय, की जॉबलाच लोकं कंटाळले. जॉबचं कंटाळा आलाय. दिवसभर 12-12 तास काम करून सुद्धा लोकांना मानसिक समाधान मिळत नाहीये. तिथला टॉर्चरपणा वगैरे सगळ्याला वैतागलेत. तर मग बरेच लोकं बिझनेसच्या शोधात आहेत, की काहीतरी करून आपण बिझनेस सुरू केला पाहिजे. मी तुम्हाला या चॅनलवर बिझनेसच्या नवीन-नवीन आयडिया दरवेळी देत असतो. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर जेव्हा पण कुठला व्हिडिओ येतो, प्लीज रिक्वेस्ट आहे शेवटपर्यंत बघा. आता पण मी तुम्हाला माहिती सांगतोय ना, सगळ्यात अगोदर माझी रिक्वेस्ट आहे, चॅनल तुम्हाला व्हिडिओ दिसला की 2-4 सेकंदानंतर स्किप करू नका. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे कृपया शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही तो बघणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो समजणार नाही. बिझनेस समजून घ्यायचा आहे, खरोखर बिझनेस करायचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा सुद्धा पेशन्स आपल्याकडे असायला पाहिजेत. तरच आपल्याला एखादा बिझनेस समजणार आहे. तर आपले चॅनल आहे बँकिंग फायनान्स, लोन इन्व्हेस्टमेंट. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी मराठी भाषेमध्ये समजावून सांगतो. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. इथे घंटीचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे? ओके. तर आपण पॉइंटवर येऊ आता. तर हा जो बिझनेस आहे, हा तुम्ही कुठून सुद्धा करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा बिझनेस तुम्ही कुठूनही करू शकता. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही एरियातून किंवा अख्ख्या भारतातील कुठल्याही एरियातून तुम्ही करू शकता. ओके. त्यामुळे असं काही लोकेशन मॅटर नाहीये. तुम्ही एकाच गावातले आहात, कुठल्या गावातले असू द्या, खेडेगावातले असू दे, शेतावर राहणार असू दे, कुठूनही तुम्ही हे काम करू शकता. दुसरी गोष्ट अशी की कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही. आजकाल लोकांना बिझनेस करायचा असतो, परंतु इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला घाबरतात. कारण उद्या जर बिझनेस चालला नाही तर, नाही का? एखादी जागा घ्यावी लागते, एखादी तुम्हाला डिपॉझिट द्यायला लागेल, भाडं द्यावं लागेल, एखादं शॉपमध्ये पुन्हा तुम्हाला काही गोष्टी टेबल, चेअर ह्या सगळ्या गोष्टी हव्या. असं कुठलीही इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये नाहीये. कारण आजकाल ₹5,000-10,000 इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा लोकं घाबरतात पैसे परत येतील की नाहीये. त्याच्यामुळं कुठल्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट असते, परंतु ह्या कामामध्ये तुम्हाला कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाहीये, कोणतीही जोखीम नाहीये तुम्हाला याच्यामध्ये, कुठला लॉस होणार नाहीये. दुसरी गोष्ट लेडीज. लेडीजमध्ये सगळेच आले बरं का. अनमॅरिड आले, मॅरिड आले, कोणत्याही वयाच्या सर्व मुली आणि महिला हे सगळे लेडीजमध्ये येतील. सर्व प्रकारचे. जेव्हा तुम्ही आता तुम्ही गृहिणी असाल, तर तेही त्याच्यामध्ये येणार आहे. मॅरिड असतील, अनमॅरिड असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील, कॉलेज करत तुम्हाला काय उत्पन्न कमवायचं आहे किंवा फुल टाईम ज्या रिकाम्या आहेत घरी आता त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, ते काम करू शकतात. कुणीही करू शकतात. जेंट्समध्ये पण तसंच आहे. जे मुलं शाळेला जात आहेत किंवा जे कॉलेजला जात आहेत, त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे पार्ट टाईम वेळ आहे. जे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करतायत किंवा अजून कुठल्या स्पर्धा परीक्षेला बसलेत, जे जॉब शोधतायत किंवा जे आता जॉबवर आहेत, पण त्यांच्याकडे रिकामा वेळ आहे. जे वयस्कर लोक आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये येतील. ओके. गृहिणी तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच. विद्यार्थी तुम्हाला मी सांगितलं सर्व, सर्व कुठल्याही कॉलेजचे, कुठल्याही शिक्षणाचे विद्यार्थी आपल्याला चालतात. नंतर एखादा व्यक्ती जॉब करत आहे आणि जॉबमध्ये त्याला पैसे कमी पडतायत. अजून एखादा बिझनेस करायचा विचार आहे, तर अशी व्यक्ती सुद्धा काम करू शकते. रिटायरमेंट झालेल्या लोकांच्याकडे तर प्रचंड वेळ असतो. तर हे लोकांना कुठेतरी आपला वेळ इन्व्हेस्ट करायचा विचार असतो. ओके. तर त्यामुळं तुमचा वेळ ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणे, पैसा नव्हे, वेळ. तुमचा वेळ ह्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. त्यामुळे रिटायर लोकांना सुद्धा हे खूप छान पॉसिबल आहे. कारण त्यांचा अनुभव इथं खूप कामी येतो. याला कुठलीही वयाची अट नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं. कुठल्याही बिझनेसला शक्यतो वयाची अट नसते बरं का. कुणीही बिझनेस करू शकतो. कुठलाही बिझनेस. शिक्षणाची अट तर बिलकुलच नसते. खूप कमी बिझनेस असतील तिथं टेक्निकल वापरायच्या गोष्टी असतात. शिक्षण ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट नसलेले, 11वी-12वी असलेले, शिक्षण कमी असलेले, शिक्षण जास्त असलेले, कोणीही याच्यामध्ये काम करू शकतो. दुसरी गोष्ट पार्ट टाईम आणि फुल टाईम करता येते तुमच्या वेळेनुसार आहे. ह्याला कुठल्या अटी नाहीयेत.
जेव्हा तुम्ही जॉब करता, तेव्हा तुम्हाला टायमिंग असतं. सकाळी 10:00ला काम करणे, 5 वाजेपर्यंत काम करणे किंवा 12 तास काम करणे. तुम्हाला तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर अवघड होतं. हाल्फ डे घ्यायचं असेल तर अवघड आहे. तिथे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करता. बिझनेस हा तुम्ही मालक आहात त्या बिझनेसचे. त्यामुळे जेवढं तुम्ही काम कराल तेवढे पैसे कमवणार आहे. तुम्ही जर कामच नाही केलं, तर पैसे नाहीत मिळणार आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही घरातून सुद्धा हा बिझनेस करू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला करायचं काय आहे? इतकं छान तुम्हाला गोष्टी मी सांगितल्या आहेत. त्या बिझनेसचं स्वरूप तुम्हाला मी सांगतो. की कामाचं स्वरूप आहे पर्सनल लोन कस्टमर सोर्सिंग एजन्सी असं या बिझनेसचं नाव आहे. पर्सनल लोन कस्टमर सोर्सिंग एजन्सी म्हणजे काय असतं की असे कस्टमरची तुम्हाला शोध घ्यायचा असतो ज्या कस्टमरला पर्सनल लोन घ्यायचं आहे. ओके. आता पर्सनल लोन म्हणजे काय असेल, जे कस्टमर सॅलरीवाला आहे, ज्याला सॅलरी येते असा असेल, किंवा जो कस्टमर त्याचा स्वतःचा बिझनेस आहे समजा आणि त्याला बिझनेसवर लोन घ्यायचंय पर्सनल लोन, अशी व्यक्ती असेल, विना तारण विना जामीनदार आहे. ओके. तर अशा व्यक्तींचं तुम्हाला शोध घ्यायचा असतो आणि तो शोध घेऊन तुम्हाला मग त्यांचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे असतात आणि डॉक्युमेंट तुम्हाला आमच्याकडे पाठवायचे असतात. तर हे अशा प्रकारचं हे काम आहे. अतिशय सोपं काम आहे आणि हे तुम्ही घरात बसून करू शकता, फील्ड वर्कवर करू शकता, नाही का? आता याच्यात काम कसं करायचं असतं? घरात बसून जर काम करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आजकाल बघा, तुमच्याकडे सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे. ज्यावरती माझं YouTube तुम्ही बघताय, व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमध्ये तुमच्याकडे Facebookचं काम Facebookवरून तुम्ही जाहिरात करू शकता. तुमच्याकडे WhatsApp आहे. WhatsAppच्या माध्यमातून तुम्ही जाहिरात करू शकता. अजून कुठलं तुम्ही Insta वापरत असाल, Instaच्या माध्यमातून जाहिरात करू शकता. जेणेकरून तुम्ही जाहिराती देऊन कस्टमरकडून तुम्ही ते त्यांचं फ्री असतं. त्याला कुठले पैसे द्यायची गरज नसते. बरोबर आहे? दुसरी गोष्ट ट्रेनिंगला पैसे नाहीत किंवा काही नाही. तुम्ही जसं काम कराल तसं ते शिकता येतं. आता जेव्हा तुम्ही जाहिरात करता, लोकांना तुम्ही पटवून सांगता, की अशी-अशी ह्या गोष्टी आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देता. मग तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवतात. ते डॉक्युमेंट तुम्ही आमच्याकडे पाठवून हार्डली 2 ते 4 दिवसामध्ये त्या व्यक्तीचं लोन होऊन जातं. तर तुम्ही विचार करा, समजा महिनाभर तुम्ही काम केलं आणि 25,00,000चं तुम्ही काम केलं एक्झाम्पल. तर तुम्हाला 2% कस्टमर 2% तुम्हाला याच्यामध्ये इन्कम मिळतो. म्हणजे 25,00,000चं जरी तुमचं काम झालं महिन्याला, तरी 50,000 तुम्हाला इझिली मिळतं. आणि प्रत्येकाला आजकाल 1-2 लाख, 1-2 लाख रुपये कुणालाही पाहिजे असतात लोन. त्यामुळे तुम्ही ॲटलीस्ट 12 लोकं जरी शोधले, 12 दुनी 24 नाही का? 12-13 लोकं जरी महिन्याला तुम्ही शोधलात ना आणि 2-2 लाख रुपये त्यांचे लोन जरी झाले, तरी 25 लाख रुपये लोन डिस्बर्समेंट होणं काही अवघड नसतं. आणि ह्याच्यात तुम्हाला कुठलीच जबाबदारी नसते. पहिली गोष्ट कस्टमरनं लोन फेडलं, नाही फेडलं त्यात तुमचा काही संबंध नाहीये. तुम्हाला कुठली काही कलेक्शनला तुम्हाला कोणी बोलवत नसतं, नाही का? त्यामुळे तुमची कुठलीही जबाबदारी त्याच्यामध्ये नसते, कुठली इन्व्हेस्टमेंट नाहीये. अतिशय सोपं काम आहे. ज्याला कोणाला करायचं असेल, इच्छा असेल, ओके, तो कुठूनही करू शकतो. कुठल्याही कस्टमर सोबत काम करू शकतो. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रानं कुठूनही काम करू शकतो तो. ज्याला करायचं आहे त्यांनी वाटल्यास तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स तुम्ही खाली कमेंटमध्ये देऊन ठेवा आणि तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्यापुढे अजून मी गाईडन्स देण्याचा मी प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.